नमस्कार मित्रांनो. प्रेरणादायक विचार. कुठलेही काम करताना मनात आनंद असला की कोणतेही काम आपणास ओझे वाटत नसते. रागावर मात करायची असेल तर मौन पाळणे हाच एक उत्तम उपाय आहे. शब्दांचा वापर आपण कधीही जपून करायला हवा, कारण शब्द हे तलवारीपेक्षा धारदार असतात, जे एखाद्याचे हृदय चिरून टाकत असतात. कधीही कोणाकडून सहानुभूतीची अपेक्षा ठेवू नका, कारण याने सहानुभूती देत असलेल्यांची ताकद अहंकार वाढत असतो आणि ती घेत असलेल्यांच्या दुर्बलतेत अधिक वाढ होते. आपल्या प्रत्येक अडचणीवर मात करण्याचा उपाय आपल्याकडेच असतो, फक्त आपल्याला शोधावा लागत असतो. आयुष्य बदलायला वेळ ही सर्वांनाच प्राप्त होत असते, पण वेळ बदलायला आपणास आयुष्य पुन्हा प्राप्त होत असते. आपण किती जगलो हे आपण मेल्यावर कोणीही विचारत नाही, पण आपण कसे जगलो हे सर्व जग बघत असते. कुठल्याही चांगला विचार जोपर्यंत आपण स्वतः आचरणात आणत नाही तोपर्यंत परिवर्तन घडू शकत नाही. शांतता ही कधीही बाहेरील जगात शोधून प्राप्त होत नसते, ती आपल्याला आपल्या आत डोकावूनच शोधावी लागते. आपल्यावर आलेली संकटे आपली कुठलीही कार्य करण्याची शक्ती आणि क्षमता या दोघांमध्ये वाढ घडवून आणत असते. योग्य वेळ येण्याची वाट बघण्याकरिता स्वतःवर संयम ठेवणे फार गरजेचे असते आणि हीच आपली आयुष्यातील सगळ्यात मोठी आणि अवघड अशी परीक्षा देखील असते. आयुष्यात सर्वात जास्त विश्वास आपण स्वतःवर आणि परमेश्वरावर ठेवायला हवा. जेव्हा एखादी गोष्ट आपल्या हातात नसेल तर तिचा जास्त विचार करून स्वतःला त्रास करून न घेता अशा वेळी जे आपल्या हातात आहे ते करण्याकडे आपण अधिक लक्ष द्यायला हवे. किती वाईट परिस्थिती असो, स्वतःवर थोडा संयम ठेवला आणि आपण निरंतर प्रयत्न करत राहिलो तर नक्कीच काही ना काही मार्ग हा निघतच असतो. यश न मिळणे याचा अर्थ कधीही पराभव होणे हा नसतो, तर आपण आपल्या ध्येयाच्या अजून एक पाऊल जवळ आलो आहोत असा होत असतो. कारण पराभवच आपणास सांगत असतो आपण लवकरात लवकर यश प्राप्त करण्यासाठी काय करायला हवे आणि काय नाही. भीती हा आपल्या यश प्राप्तीच्या मार्गातील सगळ्यात मोठा अडथळा असतो. जेव्हा आपणास हे कळते की जीवनात कुठलीच गोष्ट कायमस्वरूपी नसते, आपले आयुष्य देखील नाही, तेव्हा बाह्य सुख वस्तूवरचा आपला मोह आपोआप कमी कमी होत जातो. आयुष्यातील प्रत्येक क्षण आपणास काहीतरी नवीन शिकवण देऊन जात असतो. आपल्यावर आलेली वाईट वेळ हीच आपल्याला सांगत असते खरं कोण आपले आहे आणि कोण आपले असल्याचा नुसता देखावा करत आहे. आयुष्यात येणार असलेल्या संकटांना अडीअडचणींना आपण टाळू शकत नसतो, पण त्यांचा जिद्दीने सामना करून त्यावर मात नक्कीच करू शकतो. जेव्हा आपल्या खांद्यावर जबाबदारी पडत असते तेव्हा आपल्या शरीरातील आळस आणि कंटाळा आपोआप नाहीसा होतो आणि आपल्या शरीरातील शक्तीत आणि क्षमतेत देखील दुप्पट पटीने वाढ होत असते. प्रत्येक समस्या काहीतरी मोठे आणि नवीन कार्य करण्याची आपणास संधी घेऊन येत असते. जेव्हा चहूबाजूने आपल्यावर अडीअडचणी संकटाचे वार होऊ लागतात तेव्हा समजून जावे की आपण यशाच्या खूपच जवळ पोहोचलेलो आहोत. सुखाची खरी किंमत त्यालाच कळते ज्याने दुःखाचा मोठा डोंगर पार करून ते सुख प्राप्त केलेले असते. जेव्हा मरण डोळ्यासमोर उभे असते तेव्हा आयुष्याचा एक एक क्षण किती मोलाचा आणि महत्त्वाचा आहे हे आपल्याला कळत असते, तोपर्यंत नाही. जेव्हा एखादी गोष्ट आपल्यापासून हिरावली जाते तेव्हाच तिचे खरं मूल्य किंमत आपल्याला कळत असते. आपल्या ध्येयाच्या दिशेने धावत असताना अर्ध्या रस्त्यात मागे वळण्याचा विचार करू नये, कारण आपल्याला तेथून परत जायला जेवढे अंतर पार करावे लागते तेवढंच अंतरावर आपले ध्येय असते. यश प्राप्त करण्याचा या जगात कुठलाही शॉर्टकट मार्ग नाही. माणूस तीनच गोष्टींनी हुशार बनत असतो: वाचलेल्या पुस्तकांमुळे, भेटलेल्या माणसांमुळे, जीवनात आलेल्या चांगल्या वाईट अनुभवांमुळे. मागून नावं तर सर्व जगच आपल्याला ठेवत असते, पण त्याच ठेवलेल्या नावाचा ब्रँड बनवणे हे आपल्या हातात असते. आयुष्य जगायचे असेल तर स्वतःच्या आवडीनुसार जगा. जगाची आवड तर काय, ती रोजच दिवसेंदिवस बदलतच राहते. कुठलेही कार्य करण्याआधी आपण एकदा क्षणभर थांबून जावे, भविष्यात होणाऱ्या त्या कार्याच्या परिणामांचा विचार करावा आणि नंतर त्या कार्याला सुरुवात करावी. आयुष्यात आपल्याला वेळ आणि अनुभव पण शिकवत असतो.
आणि गुरु पण शिकवत असतात. फरक फक्त एवढाच असतो की वेळ ही आपल्याला कुठली गोष्ट परीक्षा घेऊन शिकवत असते आणि त्यातूनच आपणास अनुभव प्राप्त होतो आणि गुरु हे आधी शिकवतात मग आपली परीक्षा घेत असतात. स्वतःचा मोठेपणा कधीही जगाला सांगू नये, कारण सद्गुणाचा सुगंध हा दुरूनच जगाला येऊन जात असतो. आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.